नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नीरा नदी पुन्हा खळाळली. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या शाही स्नानाची पाण्याची चिंता दूर. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवार दिनांक 19 रोजी सराटी तालुका इंदापूर येथे मुक्कामासाठी येत असून सोमवारी दिनांक 20 जुलै रोजी सकाळी नीरा नदीपात्रात पादुकांचा पारंपरिक शाही निरास्थान सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दरम्यान पाण्याअभावी कोरडे पडलेली नीरा नदीपात्र वीर धरणातून सोडलेलं पाणी शुक्रवारी दिनांक 11 रोजी दाखल झाल्याने नीरा स्नानासाठी निर्माण झालेली पाण्याची चिंता दूर झाली असून वारकऱ्यांसह ग्रामस्थांनी प्रशासनाने समाधान व्यक्त केलं आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांच्या नीरा स्नानाचा धार्मिक विधी हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने या विधीसाठी पाण्याची उपलब्धता करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त शीतल तेली उगले आणि जिल्हा अधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर आणि वीर या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. पूर नियंत्रणासाठी 8 जुलैपासून वीर धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी 11 जुलै रोजी सराटी येथे पोहोचल्याने नीरा नदी पुन्हा वाहती झाली आहे. त्यामुळे पादुकांच्या शाही स्नानासाठी तसेच वारकऱ्यांच्या पाण्याच्या गरजेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झालं आहे.